खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे शाळा शिवछत्रपती विद्यालय देवनावे यांचं वार्षिक संमेलन व क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ आज पार पडलं। यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लाभले ते माननीय श्री भूषण विनायक कडव, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत देवनावे व पारितोषिक वितरणकर्ता माननीय सौ स्नेहा भूषण कडव, माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत देवनावे व माननीय श्री अरुण मारुती चव्हाण, युवा उद्योजक तथा माजी विद्यार्थी श्री शिवछत्रपती विद्यालय देवनावे व समारंभाध्यक्ष माननीय श्री संतोष जंगम, अध्यक्ष खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ खोपोली व स्वागत अध्यक्ष माननीय श्री भास्कर लांडगे, अध्यक्ष शालेय समिती शिवछत्रपती विद्यालय व इंग्लिश मीडियम स्कूल देवनावे। सन्माननीय उपस्थिती माननीय अबूकर जळगावकर, उपाध्यक्ष खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ खोपोली, माननीय श्री किशोर बालकृष्ण पाटील, कार्यवाह खालापूर तालुका शिक्षक प्रसारक मंडळ खोपोली व या कार्यक्रमासाठी कैलास गायकवाड व तसेच माननीय सौ रत्ना वाघमारे, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत देवनावे व माननीय श्री भगवान पाटील, माजी सरपंच तथा सन्माननीय सदस्य ग्रुप ग्रामपंचायत देवनावे, समस्त सन्माननीय आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ व यावेळी सामाजिक कार्यकर्ते सतीश उर्फ बंटी नलावडे यांनीही उपस्थिती दर्शवली व ग्रुप ग्रामपंचायत देवनावे, समस्त सन्माननीय माजी विद्यार्थी श्री शिवछत्रपती विद्यालय देवनावे व तसेच शालेय उपाध्यक्ष शिक्षक पालक संघ माननीय श्री प्रवीण बोरळे व मुख्याध्यापक माननीय श्री चौधरी केपी व माननीय देवमुंडे एसबी सर शिक्षक प्रतिनिधी व भुजबळ SR शिक्षक प्रतिनिधी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक शिवछत्रपती विद्यालय देवनावे। यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे स्वागत गीत गाऊन स्वागत केले, तसे सर्व आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व शाळेच्या विद्यार्थ्यांचे गुणगौरव व बक्षीस देऊन त्यांनाही सन्मानित करण्यात आलं व आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे स्वागतही माननीय श्री भास्कर लांडगे, शालेय समिती अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आलं। तर शाळेतील वार्षिक क्रीडा संमेलनाच्या वेळी ज्या विद्यार्थ्यांनी कुळामधून नंबर मारले त्यांनाही बक्षीस व सर्टिफिकेट देऊन त्यांचंही स्वागत करण्यात आलं। या कार्यक्रमाचा आगळावेगळा विशेष म्हणजे हा कार्यक्रम मनोरंजनाचा कार्यक्रमही विद्यार्थ्यांनी सादर करत आलेल्या देवनावे, ठाणे नावे, मिरकुटवाडी, सांगडेवाडी, दहिवली येथील व उंबरेवाडी, खणाव अशा पंचक्रोशी विभागातील नागरिकांनी या विद्यार्थ्यांच्या वार्षिक संमेलनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली। यावेळी सर्व KTSP मंडळ तसेच सर्व सदस्य व सर्व सरपंच, उपसरपंच व आजूबाजूचे पोलीस पाटील व सर्व राजकीय नेते या कार्यक्रमाला हजेरी लावून हा कार्यक्रमला भरभर वाढवला। याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने।
आमचे अध्यक्ष, तुम्ही जो मला इथला भार स्वीकारताना इंग्लिश मीडियमची एक आपल्याला एक उणीव दाखवलेली, त्याचं छोटस वृक्षाचं रूपांतर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, म्हणजे खारीवर वाटा उचललेला आहे तुमच्या प्रयत्नांच्यासाठी, आणि त्या प्रयत्नांना पूर्णपणे अंमलबजावणी देण्यासाठी आजचे पाहुणे असतील, भूषणजी कडव असतील, भगवानजी पाटील, कडव मामा, आमचे बंटी नलावडे, सरपंच मॅडम आणि सर्वच ग्रामस्थ मंडळी यांनी त्याला हातभार लावलेला आहे. जसे भूषण कडवांनी आता सांगितलं की ह्या शाळेमध्ये ते या शाळेचे विद्यार्थी असल्यामुळे आम्ही बऱ्याचदा मीटिंग घेतलेली आहे आणि त्यात हा विषय चर्चेला झालेला आहे, तो त्यांनी स्वतः बोलून दाखवलेला आहे. जसं एखादं गोल अचीव करायचं असेल तर त्याला आपल्याला प्रयत्नांच्या गुणाची वाढ करायला लागते आणि तेव्हाच तो आपण गोल अचीव करतो. तसं त्यांनी आता उल्लेख केला की देव नावे या शाळेवरती जसं 8वी 5वी ते 10वी आहे आणि त्या माध्यमातून 11वी 12वी इथं व्हावी. मला वाटतं त्या सर्व मंडळींनी इथं बसलेल्या प्रत्येक सदस्य, सरपंच मॅडम आहेत, भूषणजी कडवे आहेत, भगवान पाटील आहेत, या सर्वांनी जवळजवळ 80% प्रयत्न केलेला आहे. 20% गुणांचे प्रयत्न परत तुम्ही करायचा आहे, तेव्हा ते गोल अचीव होणार आहे. जसं त्यांनी आता उल्लेख केला की इथं भव्य बिल्डिंग होईल आणि त्यामध्ये 11वी 12वी आणि इंग्लिश मिडियमचं पण रोपटं वाढलं जाईल. बाई, या सर्वांच्याच आपल्या आणि ग्रामस्थांच्या मदतीने आपण हे रोपटं मोठं करणार आहोत आणि त्या रोपट्याचं काही रूपात ते बोलले हाप म्हणून देव नावेला, खरोखर देव नावा एक गाव तुमचं नावारूपाला येईल, तालुक्याच्या पटलावर येईल, जिल्ह्याच्या पटलावर येईल, नाही म्हणता महाराष्ट्राच्या पटलावर नक्कीच येईल, कारण 12वी बोर्ड 10वी बोर्ड इथे चालू होईल. या अनुषंगाने तुम्ही जरूर प्रयत्न करावा, ते करणारच आहेत. अशीच मी सर्वांना आपल्या सदस्यांना पण विनंती करतो, आपण पण त्या मागे जरा पाठपुरावा करून आपण सर्व मिळून या गोष्टीचा पाठपुरावा करून ते अचीव करण्याचा प्रयत्न करू. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा वर्षभर विविध खेळांमध्ये सहभागी घेतात, त्यांना एक अपेक्षा असते की प्रत्येक खेळामध्ये आपला नंबर आला पाहिजे. परंतु प्रत्येक खेळामध्ये जर प्रत्येकाचा नंबर आला तर त्याला नंबर म्हणताच येणार नाही. त्यामुळे कोणीतरी हारतं म्हणून कोणीतरी जिंकतो, कोणी हरल्याशिवाय कोणी जिंकत नाही. आणि हारला तरच जिंकण्याची मजा आहे आणि हारणाऱ्याला देखील पुढच्या वेळी आपण कसा यावर मात करू ह्याची एक उमेद असते आणि ती उमेद घेऊन तो आपलं पुढचं सर्व भागत असतो. मी मगाशी सांगितलं की आम्ही 1ली ते 10वी पर्यंत एकत्र राहिलो आणि अरुण 1ली पासून ते 10वी पर्यंत अरुणचा पहिला नंबर असायचा आणि आमचा दुसरा नंबर असायचा. एक ऊर्जा देखील असायची की आपण पण अरुणच्या पुढे जावं, पण अरुण कायम टॉपलाच असायचा. त्याचं शिक्षण म्हणजे शिकण्याची जी पद्धत होती ती खूप वेगळी होती, ती सर्वांकडे असते असा भाग नाही. परंतु त्याप्रमाणे तुम्ही पण शिक्षण घेता, शिक्षण घेताना आपण कोणत्या पद्धतीचं शिक्षण घेतो त्याला फार महत्व आहे. हल्ली या सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये मोबाईलचा वापर जास्त झाल्यामुळे देखील मुलांचं शिक्षणाकडे लक्ष कमी झालंय. मुलं ही घरामध्येच बसतात, त्यामुळे मुलांचं क्रीडाकडे खेळाकडे बघण्याचं लक्ष देखील कमी झालंय. आणि विशेष म्हणजे सरांनी मागाशीच उल्लेख केला की मुलींची संख्या ही मुलांपेक्षा जास्त आहे. सर, त्याहून एक वेगळं की राज्यामध्ये पहिली येणारी देखील मुलगीच असते. कोकण विभागामध्ये किंवा मुंबई विभागामध्ये पहिली येणारी देखील मुलगीच असते. म्हणजे मुलगी शिकली आणि प्रगती झाली ही जी बिरदावली होती ती खरोखरच साक्षात आत्ता घडताना दिसते. ज्या पहिल्या शिक्षिका, त्यांचा आपण वारंवार नाव घेतो, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जी शिक्षणाची मोड मुलींसाठी घातली, त्याचं सार्थक आता आता होताना कुठं दिसतंय. आमचे या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय संतोषभाई जंगम हे देखील विविध ठिकाणी कार्यक्रमाला जात असतात, त्यांना देखील हा अनुभव असेल. सर, गृहग्रामपंचायत देवनावेच्या वतीने तुम्हाला जी जी मदत लागेल ती आम्ही करण्यास तयार आहोत. भाई, इथे गार्डन होतं, त्या गार्डनचं रूपांतर आम्ही आता
ग्राउंडमध्ये करतोय. आर्टिफिशियल ग्राउंड तिथे होईल आणि त्याचा उपयोग आपल्या शाळेला देखील होईल आणि एक चांगले खेळाडू आपल्याकडे तयार होतील. आणि सरांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे की इथे देखील ज्युनियर कॉलेजची एखादी शाखा असावी, त्याला आमचं देखील ग्रामस्थांचा पाठबळ आहे. पण सरांची पण एक जिम्मेदारी वाढेल की त्यांनी पण सर्व शिक्षकांनी मिळून या शाळेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी कसे येतील त्याच्याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. ते देतीलच, कारण की त्यांना सांगणं एवढी माझी त्यांच्या एवढी पात्रता नाहीये, परंतु ते देतीलच. दुसरं, तुम्ही भास्कर लांडगे साहेबांनी ते इंग्रजी मीडियमची स्थापना केलेली आहे. तुमच्या पुढाकाराने ते इंग्रजी मीडियमचं जे बीज आहे ते आमचे चुलते संजयजी कडव आणि भगवानजी पाटील यांच्या मार्फत रुजवलं गेलंय. त्या बीजाचं खरोखरच पुढे वटवृक्ष होईल आणि माझे सहकारी बंटीजी नलावडे असतील, मी असेन किंवा आमच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच मॅडम असतील आणि इतर ग्रामपंचायत सदस्य असतील, इतर ग्रामस्थ असतील, ते या शाळेला जास्तीत जास्त कसा इतर CSR मधून निधी मिळेल, ही शाळा अजून किती मोठी होईल. आमचं या शाळेच्या स्ट्रक्चरसाठी देखील CSRचं बोलणं चालू आहे की या शाळेची देखील इमारत चांगली सुसज्ज व्हावी, की ज्यातून चांगले विद्यार्थी घडावेत. विद्यार्थी घडल्यानंतरच आमच्या गावाचं नाव रोशन होईल, या तालुक्याचं होईल आणि मग या गावाकडे बघताना एक शिक्षणासाठी त्यांचं कार्याचं कर्तृत्व आपण ऐकलं. भूषण माझा अतिशय जवळचा सहकारी आहे, त्यामुळं ही मूर्ती लहान असली तरी कीर्ती निश्चित महान आहे. कारण मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षातले माझे सहकारी आहेत आणि आम्हाला ज्या काही टेक्निकल अडचणी येतील संतोषभाई, त्या आपण नेहमीच भूषणशी त्याची चर्चा करून त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. निश्चित त्यांच्या कार्यामधून आम्हाला त्याची कायम जाणीव होते. त्यामुळे हे दोन्ही पाहुणे हे आजच्या विद्यार्थ्यांना, त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यापासून काहीतरी प्रेरणा घ्यावी अशा प्रकारचे दोन्ही पाहुणे आहेत. जे आपण आज समोर बसून भाषणं ऐकतायत, बक्षिसं घेणार आहात, तसंच ते याच पटांगणामध्ये आपल्या तुमच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी बसले होते आणि आज ते पाहुणे म्हणून व्यासपीठावर येऊन आपल्याला बक्षिसं देणार आहेत. निश्चित आम्हाला या दोन्ही पाहुण्यांचा मनापासून अभिमान आहे. सरांनी त्यांच्या अहवालामध्ये ज्या काही भास्करराव त्रुटी दाखवल्यात, येण्या जाण्याचा रस्ता, ग्रंथालय, पाण्याची व्यवस्था, संरक्षक भिंत आणि इतर काही मागण्या त्यांनी या शाळेसाठी केल्यात. निश्चितच भूषण कडव यांनी आज त्यांच्या भाषणात सांगितलं की आम्ही सर्व या शाळेसाठी ज्या काही भौतिक सुविधा आहेत त्या देण्यासाठी निश्चित पुढाकार घेऊ आणि ते घेता येतील. परंतु संतोषभाई, निश्चितच भास्कर लांडगे यांचा आपल्याला अभिमान आहे. या शाळेचे सभापती झाल्यापासून खोपोलीतून या ठिकाणी येऊन अबूबाई जास्तीत जास्त वेळ या शाळेसाठी ते देतात आणि त्यामुळं या शाळेचं रूप बदलण्यासाठी भास्कर लांडगे यांची जी मेहनत आहे ती निश्चित वाखाणण्यासारखी आहे. या ठिकाणी त्याने आल्यानंतर ग्रामस्थांच्या साथीनं इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. निश्चित इंग्रजी माध्यमाची शाळा ही मामा भगवानराव ही आपल्या प्रयत्नातूनच झाली आहे. भास्कर लांडगेंनी त्यासाठी अतिशय चांगले प्रयत्न केले. आमच्या मागे भरपूर वेळा असायचे की नाही तिथं इंग्रजी माध्यमाची शाळा झाली पाहिजे, परंतु आम्ही त्या विचारात होतो की ठीक आहे, शाळा सुरू करायला आपल्याला काही अडचणी नाही, परंतु ती पुढे रन करण्यासाठी जो त्रास होतो, जे प्रयत्न करावे लागतात, ते आपण जर करणार असाल तर तिथं शाळा चालू करा, अशी आमची चर्चा झाली. आणि त्यांनी सांगितलं की मी सगळी जबाबदारी घेतो, पण आम्हाला ती शाळा सुरू करण्यासाठी परवानगी द्या. आणि पहिल्याच वर्षामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला. भूषणजी, मी सर्व तुम्हाला सन्मान्य ग्रामपंचायतीचे आपण जबाबदार सदस्य आहात की आपल्याला या भागातून जाणारे जे विद्यार्थी आहेत, जे खोपोलीमध्ये जातात, इतर शाळांच्यात जातात, ते विद्यार्थ्यांनी आपल्या या शाळेत प्रवेश घ्यावा इंग्रजी माध्यमाच्या, असे प्रयत्न आपण करायला पाहिजेत. निश्चित आपण त्या क्वालिटीचं शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी करू. चांगल्या प्रकारचे शिक्षक नेमू, चांगली इमारत बांधू, या सगळ्या गोष्टी करता येतील. कारण संस्था अनेक मोठ्या आर्थिक संकटातून जातीये, परंतु त्याचा परिणाम कुठेही शिक्षणावरती झाला नाही पाहिजे, विद्यार्थ्यांना त्याची झळ पोचली नाही पाहिजे, या मताच्या अध्यक्षाने आम्ही सर्व टीम या ठिकाणी काम करतोय. त्यामुळे कितीही प्रकारच्या अडचणी येवत, कितीही संकटांना सामोरे जावं लागलं
तरी विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून या ठिकाणी आम्ही जे काम करतोय ते पुढे नेण्याचं प्रामाणिकपणे काम करू. आपल्या या ठिकाणी जी इंग्रजी माध्यमाची शाळा आहे ती सीबीएसई बोर्ड मध्ये कन्वर्ट करून अतिशय चांगल्या प्रकारची एक नावाजलेली शाळा कशी होईल यासाठी आपण मनापासून प्रयत्न करू. आपल्याला संतोषभाई, JSW, टाटा, MNS अशा असंख्य या ठिकाणी असलेले प्रोजेक्ट मदत करतायत. भास्करजी लांडगे आपण त्यांच्या संपर्कात आहात, आपण चांगली धडपड करताय, त्यांचं सहकार्य आपल्याला कायम आहेच. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. परंतु पुढच्या ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, जे इमारत पाहिजे किंवा आणखी काही ज्या सुविधा करायच्या आहेत त्यासाठी निश्चित भूषणजी आपण आणि आपले सहकारी या ठिकाणी पुढाकार घेऊन ही कामं करायला पाहिजे. आम्ही आपल्या सोबत आहोतच. भास्करनी सांगितलं की इंग्रजी माध्यमाची शाळा चांगली डेव्हलप झाली, मोठी झाली तर देवनाव्याचं नाव तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात भास्करराव देवनाव्याचं नाव हे कित्येक वर्षापूर्वी तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात नावाजलेलं आहे. ही शाळा 42 वर्षापूर्वी जेव्हा सुरू झाली त्यावेळेस या गावातील नेते, आमचे आदरणीय मार्गदर्शक भाई तावडे साहेब आणि कैलासवासी विनायकरावजी चौधरी यांनी ही शाळा इथं सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आणि सर्व ग्रामस्थांनी त्यांना साथ दिली, ही जागा आपल्याला दिली आणि ही शाळा सुरू झाली. त्यामुळं या ठिकाणी काम करणारा माणूस मी, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची संतोषभाई सुरुवात देवनावा गावाच्या या शाळेच्या सभापती पदापासून केली. त्यामुळे मी ही देवनावा ही युनिव्हर्सिटी मानतो. ट्रेनिंग मोठी आहे. त्यामुळे भास्करराव या मंडळींचं प्रेम मिळवणं तेवढं सोपं नाही. तुम्ही यशस्वी ठरलात त्याच्यामध्ये. तुमची मागणी हे लोक करतात की भास्करला आमच्याकडनं सोडू नका. भास्कर, तुमच्यावरती पूर्ण जबाबदारी राहील. तुम्ही अतिशय चांगलं काम करताय आणि या